डोंट वरी, मी काहीतरी करते मॅनेज. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. बापरे, आदित्य झोपेतच गचकला बिचकला तर बहिणी काही गप्प बसणार नाहीत. पोलीस बोलवतील. मग पोलिसांना कळलं की ग्लासवरचे हाताचे ठसे माझे आहेत तर मला शिक्षा होईल. नाही नाही नको, पहिले जाते आणि ग्लासवरचे माझे हाताचे ठसे मिटवते. हा, बघू जरा ताप केवढा आहे. आदित्य, लागला फोन? नाही, आय ट्राय अगेन प्लीज. हॅलो, हाय डॉक्टर दिशा हिअर. इट्स एन इमर्जन्सी. प्लीज तुम्ही किर्लोस्कर बंगलोवर तुमची इमर्जन्सी मेडिकल टीम पाठवाल प्लीज. सॉरी, आज प्रचंड पाऊस पडतोय, रस्ते तुंबलेत. रोड मोकळे झाले की मग निघतो. काय झालं? सासू मॉम, ते ॲक्च्युली प्रचंड पावसामुळे ना सगळे रस्ते तुंबलेत, रोड्स ब्लॉक्ड आहेत. त्यामुळे ते म्हणतात की जरा रिकामा झाला, पाऊस थांबला तर येऊ शकतो, अदरवाईज इट्स इम्पॉसिबल. श्रीकांत, डॉक्टरांचाच फोन आहे. हॅलो. हां, कोणी मिळालं का? नाही ना, पावसामुळे सगळेच रस्ते ब्लॉक झालेत, कुणीच येऊ शकत नाहीये. डॉक्टर, आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊ का? नको नको, अहो बाहेर खरंच खूप वर्स्ट कंडिशन आहे. अहो मी मगाचपासून एकाच जागी आहे. तुम्ही एक काम करता का? ती मुलगी, काय बरं तिचं नाव? हां, पारू, जिने आदित्य सरांच्या पायाला लेप लावला होता, ती तिथेच राहते ना? हो हो. गुड. पारूला आयुर्वेदिक उपचारातली चांगली माहिती आहे. तिच्या आजोबांकडून शिकली आहे ती. तुम्ही तिला तात्पुरते उपचार करायला सांगा. मला खात्री आहे त्याने नक्की फरक पडेल. ठीक आहे, थँक्यू. सावित्री, पटकन पारूला बोलव. काय झालं? एक मिनिट. पारूची काय गरज आहे? कशाला पारू? डॉक्टरांनी सांगितलंय घरगुती उपचार चालू करा आणि पारूला सगळे औषधं माहिती आहेत. सावित्री, जा ना पटकन. हो. आदित्य, कसला नवरा आहे माझं? सतत संशयाने बघत असतो माझ्याकडे. माझं ना नशीबच फुटकंय. हा प्लॅन केला होता ती पारू या घरात परत कधीच येऊ नये म्हणून, पण याच प्लॅनमुळे ती पारू या घरात येते. मारुती दादा, पारू. सावित्रीताई, आता या वागताना काय झालं असं? मारुती दादा, सावित्रीताई, काय झालं? आदित्य बाबाला खूप त्रास होतो. श्रीकांत सरांनी पारूला ताबडतोब बोलवलं. पारू, तुला बंगल्यावर बोलवलंय, चल बरं. त्यांनी तर मला असं सांगितलं की पारू जर या बंगल्यात परवानगीशिवाय आली तर तिला माझी शपथ आहे, तिला माझं मेलेलं तोंड बघावं लागेल. चल ना लवकर. मी नाही येणार. का? काय झालं? म्हणजे असं का बोलते तू? बा ते मला बरं वाटत नाही. मी नाही येणार. आता तुला बरं नाही वाटत? अगं, आता तर बरी होतीस तू, उगाच नाटकं करू नका. आता आईल्या मॅडमने आपल्याला बोलवलंय ना, मग बरं न वाटू दे, नाही तर आपला जीव जायची वेळ येऊ दे. जाणं हे आपलं कर्तव्य. चल बरं. मी नाही येणार. पारू बाळा, प्लीज. आदित्य बाबांना तुझ्या मदतीची गरज आहे बाळा. चल लवकर चल. मी सांगितलं ना तुम्हाला. हे बघा, उगाच माझ्यावर जबरदस्ती करू नका. याच्यात कसली आली जबरदस्ती? चल, तू जात कशी नाही मी बघतो. चल 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 चल, तू येत कशी नाही ते. बाई, माझं पास सोड मला. नाही म्हणलं ना, नाही येणार मी. नाही म्हणजे काय करतेस? असं नाहीयेस तू बाळा. हे बघा, तुम्ही मला थोडंसं समजून घ्या. माझी बी काहीतरी अडचण आहे, तुम्ही समजून घ्या ना.
अगं बाळा काय अडचण आहे मला सांग ना कुणी काय बोललंय का तुला आणि बोललं असलं म्हणून काय झालं आईला मॅडमनी बोलवलंय ना कुणी काय बोललं असेल तर त्याचा विचारच करायचा नाही चल हे बघ बाप मी हे फक्त माझ्या देवी आईसाठी करतेय देवी आईंनी कधी मला बोलवले आणि मी गेले नाही असं झालं आहे का तेच म्हणतो आदित्य सरांना तिकडे त्रास होतोय आणि मी घरात शांत बसेन का थोडासा विचार करा ना तुम्ही अगं बाळा आम्ही पण तुला तेच सांगतोय ना तू ऐकत का नाहीयेस बाळा हे बघ तुझ्या देवी आईनं ना तुझ्या मदतीची खूप गरज आहे बाळा हवं तर तुला कामावर येऊ नकोस ते मालक आहेत आणि आपण नोकर आहोत आणि आपले मालक अडचणीत असताना त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य आहे की नाही हो की नाही बाळा चल बर चल बर पारू आई पारू काय झालं अगं मी तुला बोलवायला आले आहे मी नाही येऊ शकत कारण ते दामिनी मॅडमनी तुमची तुमची शपथ हे बघ पारू मी जास्त नाही बोलणार मी तुला जबरदस्तीही नाही करणार पण आज आदित्यला बरं करण्याची जबाबदारी मी तुझ्यावर सोपवते आज आदित्यला किर्लोस्कर घराला तुझी गरज आहे माझा राग त्याच्यावर नको काढूच पारू घरातले सगळेजण खूप प्रेम करतात तुझ्यावर मला माहिती आहे आज मी तुझ्यासमोर अहिल्यादेवी किर्लोस्कर म्हणून नाही तर एक आई म्हणून उभी आहे मी तुला विनंती करते माझ्या मुलाला बरं कर बाकी तुझी मर्जी देवी आई मला मला माफ करा देवी आई आज माझ्या देवी आईंना माझ्यामुळे माझ्या समोर हात जोडायला लागले मला देव सुद्धा माफ करणार नाही देवी आई मी येते तुम्ही यापुढे परत कधी विनंती करू नका माझ्यासमोर तुम्ही फक्त आदेश सोडा मी अहिल्यादेवी किर्लोस्कर तुला घरात जाण्याचा आदेश देते पारू सावित्री आत्या आतमध्ये लेप आणि काढा ठेवलं तू घेऊन या पट्टीशी हो आणते आणते आली आई आली देवा लईच ताप आहे सावित्री आत्या द्या ह्यांना डोक्यावर पट्ट्या ठेवायच्या आहेत थंड पाणी घेऊन या पट्टीशी आदित्य सर हे घ्या काढा प्या सावकाश सावकाश द्या
देवी आई कपाळावर घड्याळ. ए बेअक्कल मुली, तू अहिल्यादेवी किर्लोस्करांना ऑर्डर देणार का? ती अहिल्यादेवी किर्लोस्करांना ऑर्डर नाही देते, ती एका आईला सांगते आणि ती किमान काहीतरी काम तरी करते, नुसती बघत उभी नाहीये. देवी आई यो असा ताप शक्यतो येत नाही कधी. यांनी काही उलट सुलट खाल्लं होतं का? उलट सुलट म्हणजे घरात आहे ना, तो घरचंच खाणार ना, चुकीचं काय खाईल? नाही म्हणजे तसं नाही. यो काढा प्यायल्यानंतर पोटात काही थंडगार गेलं ना तर असा त्रास होऊ शकतो. म्हणून मला असं वाटलं. पण काय हरकत नाही, आदित्य सरांना लवकर बरं वाटल. देवी आई यो काढा दर अर्ध्या तासांनी त्यांना द्यावा लागेल. मी इथं थांबले तर चालेल का? ताप होईल कमी, तुम्ही सगळे जा, फक्त पारू इथे थांबे. आई मी थांबतो ना दादा बरोबर. प्रीतम जा. बाबा दामिनी चल. सावित्री तू पण जा. श्रीकांत जा रे. अगं, श्रीकांत पहिल्या साडी असं देवी देवी यो काढा परत एकदा पाजा. आदित्य हे घे, हे घे बाळा थोडंस पी. ताप आहे का एकदा बघा ना. नाही कमी. म्हणजे आता पट्ट्या ठेवायची काही गरज नाही. पारू हे घे. हे थँक्यू. पहिल्या अरे ताप कसं आहे आता? ताप कमी आहे. श्रीकांत जा, आराम कर. काय निघत नाही ग. आराम कर श्रीकांत. काही वाटलं तर मी बोलवते तुला. ठीक आहे. आई पारू
ती एकटीच रात्रभर जागी नव्हती. वहिनी सुद्धा जाग्या होत्या, तुझ्या उशाशी बसून होत्या. ते लक्षात नाही का आलं आदित्य तुझ्या? पारू 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 सॉरी. आदित्य बरं आहेस ना? हो. ताप तर नाही आता? मला रात्री खूप ताप होता का? मला पारूने फक्त तो काढा दिल्याचं आठवतं. सगळं कमाल त्या काढायचे. देवी आई, मी घरी जाऊन आवरून येते आणि आदित्य सरांच्या नाश्त्याचं बघते. पारू थांब. थँक्यू. तू आदित्यसाठी जे काही केलंयस त्यासाठी एका आईकडून थँक्यू. देवी आई, अहो तुम्ही कशापायी थँक्यू म्हणताय? या घरातल्या समध्या माणसांची काळजी घेणं हे माझं कर्तव्यच आहे. आणि आदित्य सर तर माझ्यासाठी तुझ्यासारखी रक्तात कर्तव्य भिनलेली माणसं बघितली ना की मला माझे उमेदीचे दिवस आठवतात. छान काम केलंस. तुझ्यामुळेच आता आदित्य बरा आहे. मी येते. आईला आदित्य कसं आहे आता? बरा आहे आता. बाबा, मला आता बरं वाटतंय. गुड. पण श्रीकांत, आदित्य बरोबर हे वारंवार काय घडतंय? सतत काही ना काहीतरी संकट येतात त्याच्यावर. मी गुरुजींना बोलवलंय, ते येतच असतील. आपण बोलूया त्यांच्याशी. तू आवरून घे ना आता. आदित्य आराम कर जरा. दामिनी, आदित्यच्या खोलीतलं हे सगळं आवरून घे. सावित्री, आदित्यची रूम आवरून घे. तुमच्या घरामध्ये अशांतता आहे, तुमच्या मुलावर संकट येणार आहे, हे मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. हो, पण त्यासाठी तुम्ही सांगितलेलं व्रतही केलं आणि आदित्यच्या लग्नाचं बघत होतो तेव्हा नवग्रहाची शांती सुद्धा केली आपण. हो, त्यामुळंच ते संकट त्याच्यापासून दूर राहत आहे. पण मला आदित्यच्या भाग्यामध्ये एक विलक्षण आणि वेगळीच गोष्ट नजरेत येत आहे. कुणाचं पुण्य कुणाच्या पाठी आणि कुणाचं कर्म कुणाच्या गाठी. गुरुजी माफ करा, पण काही लक्षात नाही आलं. तुम्ही आदित्यची काळजी अजिबात करू नका, कारण त्याच्या बायकोचं कर्म त्याचं संरक्षण करतंय. तिचं सुरक्षा कवच त्याच्या भोवती आहे.